नमस्कार, स्वागत तुमचे सगळ्याचे पणजे दूरदर्शनाच्या आरोग्य संपदा ह्या कार्यावळीन. आजचो जो आमचो विशय जो आहा तो जावन आसा कोवीड दुयेंस आनी वाशिनाची कार्यावळ. फाटली शेगीत म्हणू शकता आमी 1 वर्स मायज जावन गेलें आमी कोवीड ह्या दुयेंसा कडेन सगळें जगूच झगडटा. ह्या दुयेंसा फाटल्यान कितके जीव गेले, कितक्यांनी प्रयत्न केले आनी कितक्यांचे हातभार आसा. आनी आतां आमी लेटस्ट जे म्हणटात वासीन किंवा वासिनेशन प्रोग्राम स्टार्ट जाला. ह्या सगळ्या विशयाचेर आयज आमच्या वांगडा भासाभास करपाक दोन मानेस्त दोतोर आसात. पयली दोतोर जेंकां आमी म्हणू शकता की जेन्ना हें कोविडाचें प्रकरण जालें गोंयान, म्हणजे गोंयान धरया आमी, तेन्ना मेन जे झुजारी आसले तातूंतले डॉक्टर उत्कर्श बेतोडकर जे स्टेट एपिडेमियोलॉजिस्ट म्हणून आसात. नमस्कार डॉक्टर, स्वागत तुमचें. तशेंच आतां जेन्ना वाशिनां स्टार्ट जाल्या, वॅक्सिनेशन प्रोग्राम जो स्टार्ट जाला तेन्नाच्यान स्टेट इम्युनायझेशन ऑफिसर जे आसात ते दोतोर राजेंद्र बोरकर. डॉक्टर तुमचें स्वागत. नमस्कार, थँक्यू. डॉक्टर, आमी जशें म्हणलें कोवीड आनी जे पॅन्डेमीक, आमी मुळान पॅन्डेमीक आतां परत एकदां ब्रश करपाची गरज अशी आहा दिसता म्हाका. तुमी जाल्यार कोवीड दुयेंसाचेर एक प्रकाश घालपाक कितें म्हण सांगात तुमी. म्हाका दिसता ना, जगभर लोकांक खबर आसा कोवीड-19ची आतां. बरोबर. एक सुद्दां असो मनीस आसतना जेणे कोवीड-19 आयकूंकच ना. तरी पूण सांगतलो जाल्यार कोवीड-19 आमकां 2020 फूल वर्सभर आमकां त्रास केला जागतीक स्तराचेर. आनी जर गोंयान म्हटलें जाल्यार गोंयान आमकां त्रास सुरू जाले कोविडाचे मार्चाक साकून. आतां कोवीड दुयेंस जर हांव सांगपाक गेलो जाल्यार कोवीड आतां सगळ्यांक खबर आसा ही थंडेचें दुयेंस. कोविडान जें जाता पळय न्हू, जी आमकां लक्षणां दिसता ती म्हटल्यार जोर येता आनी थंडी जाता. आनी चडशीं लक्षणां जी मेन लक्षणां आसा ताका ड्राय कफ येता, सुकी खोकली येता आनी सगळें आंग दुखून येता. ही सर्वसाधारण चडशा लोकांक ही दुयेंस जाता. आनी जर तर तें दुयेंस जर वाडलें जाल्यार मागीर ताका खरस मारपाक लागता, चॅस्ट पेन जावपाक लागता आनी बाकीचे सगळे त्रास सुरू जाता आनी त्या टायमार ताका एडमीट करचो पडटा. आतां कोविडाचे आमी आतां खूब केसीस पळयला. आतां जागतीक स्तराचेर जर आमी पळयले जाल्यार ऑलमोस्ट 9 crores एबाव केसीस जाले. आनी आमच्या गोंयानूच जर आमी पळयलें जाल्यार 50,000च्या वयर केसीस जाले पॉझिटीव. आतां हितूंतली एक बरी गजाल हांव जर म्हणटलो जाल्यार आमचे ऑलमोस्ट 97% लोक रिकवर जाले. आनी ऑलमोस्ट मोर दॅन 80% जे आमचे नंबर्स आसा पळय न्हू, ते मोर दॅन 80% लोक आशिल्ले तांकां लक्षणां कांय दिसून येवना. आनी ते फक्त घरा कडेन रावन, आयसोलेशनान रावन आनी बाकीची जी आमी सिंपल जी मिनिमम जी ट्रिटमेंट दिला तांकां पळय न्हू, त्या ट्रिटमेंटान ते बरे जाले. हो जो आंकडो 50,000 जो आसा पळय न्हू, तो आमचो एक लास्ट हे मार्चाच्यान ते आतां जानेवारी पर्यंत आमकां आयले. डॉक्टर, ब्रेक द चेन, आमी लेट्स ब्रेक द चेन म्हणजे आमी मदीं हें केलें लॉकडावन, तो प्रकार कितको आमकां उपयोगी पडलो ह्या हेका दुयेंसाक? आतां जी ट्रान्समिशन चेन जी आसा पळय ना, आतां हो जर कोवीड-19 आमी म्हटलो तो ट्रान्समीट जाता फ्रॉम पर्सन टू पर्सन आनी ड्रॉपलेट इन्फेक्शन. जर तर म्हाका जर तें दुयेंस आसा, हांव खोकता किंवा शीक काडटा जाल्यार ते ड्रॉपलेट वता आनी ते दुसऱ्याक दुयेंस दिता. ही एक गजाल. चडशे % हीच गजाल आसता. दुसरें म्हटल्यार जर हांव खोकता आनी जर हांव खंयच्या म्हणजे जशें खुर्ची, दार हांकां जर हात लायता आनी त्याच जाग्यार दुसरो हात लायता आनी तो आपल्या नाकाक तोंडाक हात लायता जाल्यार थंयच्यानूय स्प्रेड जावपाक शकता. आतां ही चेन ब्रेक करपा खातीर गव्हर्मेंटान आनी ग्लोबली सगळ्याक लॉकडावन केल्लें. आनी लॉकडावनाचो मेन हेतू म्हटल्यार होच, एका मनशा कडल्यान दुसऱ्याक वचपाक जायनाशिल्लें. सो आमचो जो संबंद जो येतालो पळय न्हू डेली, तो तेंच्यांनी कट डावन केलो. इवन आतां लॉकडावन सगळो ओपन केला खरो, पूण तरी पूण जे कोवीड एप्रोप्रिएट बिहेवियर आसा आनी थोड्योश्यो ज्यो रिस्ट्रिक्शन्स घातल्या, जशें की आमी गर्दी कितले पर्यंत करपाक शकता, किंवा जेन्ना आमी गर्देच्या जाग्यार वता जशें की मार्केट प्लेसीस, तेन्ना आमी कसली एप्रोप्रिएट बिहेवियर, आमी कसली काळजी घेवची, ही काळजी जर घेतल्या म्हणून जाल्यार हें सगळें ट्रान्समिशन कट जाता. सो तोच प्रकार आशिल्लो जो लॉकडावनचो. लॉकडावन त्या खातीर केल्लो, कट डावन द ट्रान्समिशन करपा खातीर. उदक उलयतालो तुमी 3 Ts म्हणून सांगलें, ताचेर एक सांगात. 3 Ts म्हटल्यार कशें आशिल्लें, आतां हो स्टार्टिंगच्यान आमी जेन्ना जानेवारीच्यान आमी आमचो सर्वेलन्स स्टार्ट जाल्लो, जेन्ना ही चायना केस आयली वुहान सिटीन जेन्ना पळय तेन्नाच्यान हें चालू आशिल्लें. आनी लिटरली तुवें म्हणपाक आमी पुलिसा सारके सगळ्यांक ट्रॅक करताले. सो ज्यो 3 Ts म्हणटाले पळय ना, वी वर ट्रॅक, टेस्ट देम एंड ट्रीट देम. सो ट्रॅक देम जाता तितले बेगीन त्या मनशाक ट्रॅक करपाचो, जो तर ताका खंयच्याय जर मनशा कडेन पॉझिटीव आशिल्ल्या कडेन जर कॉन्टॅक्ट आसलो, किंवा इनिशियल स्टेजीर जर तुमकां याद आसा जाल्यार जितले ट्रॅव्हलर्स येताले पळय न्हू चायनाच्यान, तांकां आमी ट्रॅक करताले. चायना रिलेटेड जितले ट्रॅव्हलिंग आशिल्ले
सो तांकां सगळ्यांक ट्रॅक करप इमिडिएटली आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळें की विदीन जितले 24 वरां सुद्दां म्हणचो ना तेच्या भितरल्या भितर ताका ट्रॅक करपाचो, ताका आयसोलेट करपाचो, टेस्ट करपाचो आनी जर तर तो पॉझिटिव्ह मेळ्ळो जाल्यार ताका ट्रीट करपाचो जेणे करून आमकां डेथ्स मेळपाक जायना. आनी वन ऑफ द जशें तुमी म्हटलें पळय न्हू कट डावन जर ट्रान्समिशन करपाक आमी लॉकडावन केल्लें तेज्या खातीर एक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थींग वीच वॉज इम्पॉर्टंट इज आयसोलेशन आनी क्वॉरंटायन. आमी हे वर्ड परत परत आयकिल्ले आसा. आयसोलेशन आमी जितले पॉझिटिव्ह मेळटा पळय तांकां ताबडतोब आयसोलेट करतले आनी क्वॉरंटायन जो पॉसिबल ताका जर इन्फेक्शन आसपाक शकता किंवा जो कॉन्टॅक्ट आसा कोणाचो किंवा तो अशे देशांतल्यान आयिल्लो जसो की आमी पयलीं चायनाच्यान जितले जाण लोक येताले पण तांकां क्वॉरंटायन करताले 14 दिसां खातीर. सो क्वॉरंटायन वॉज फॉर नॉन कोवीड किंवा जो पॉझिटिव्ह नाशिल्लो पूण ताका शक्यता आसतली आनी आयसोलेशन फॉर पॉझिटिव्ह. आतां इवन अशी काळ येयला की आमी होम आयसोलेशन दिता लोकांक आनी इवन इन होम आयसोलेशन आमी म्हणटा तांकां जाता तितले आयसोलेट रावा. इवन तुमचे जे फॅमिलीन नेगेटिव्ह आसतले त्यांच्या पासून पयस रावा आनी कोवीड एप्रोप्रिएट जे बिहेवियर आसा पळय न्हू ते सगळ्या टायमार तकलेन दवरा. डॉक्टर आतां जेन्ना वाशिनां आयल्या किंवा आतां स्टार्ट जालां वॅक्सिनेशन तुमचो रोल जो आसा अब तुम्हारे हवाले वतन साथी असो जाला काय तुमी स्टील ऑन द फील्ड? ना 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 इट इज कशें आसा जे इवन वॅक्सिनेशन ड्रायव्ह जो आसा पळय न्हू सर सांबाळटा आमचे पण इट इज अ ओवरऑल कंबायन्ड एफर्ट्स ऑफ डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस नॉट ओन्ली डायरेक्टरेट ऑफ हेल्थ सर्विसीस आय वूड से इवन द प्रायवेट जे आमचे लॉबी आसा न्हू हेल्थ सर्विस हेल्थान इवन IMA म्हण किंवा बाकीचे जे आसा पळय न्हू इट इज अ टुगेदर सगळ्यांनी वांगडा रावन आमी वॅक्सिनेशन ड्रायव्ह फुडें व्हरपाक जाय. आमी आतां वॅक्सिनेशन ड्रायव्हा कडेन येवया डॉक्टर. जाल्यार मुळान वॅक्सिन जें आसा हें वाशीन जें आसा तें कितें म्हणून? जगभर आता कोविडाच्यो केसी इल्ल्यो कमी जायत आसात. इंडिया ऑल्सो हॅज रिमार्केबली रेड्यूस द नंबर ऑफ केसीस. गोंयच्योय आमच्यो केसी खूब कमी जाल्ल्यो आसात आनी हाका डॉक्टर उत्कर्शान जशें सांगलें द रिजन बिहायंड दीस इज वी हॅव फॉलोड समथींग कॉल्ड एज SMS म्हणजे सॅनिटायझेशन केलें आमी हँड्स बिंड्स वी यूज्ड मास्क्स आनी आमी सोशल डिस्टन्सिंग फॉलो करपाक सुरवात केलें. ह्या सगळ्या गजालीक लागून नंबर ऑफ केसीस हॅव रेड्यूस्ड रिमार्केबली बट एज वी सी इट दीस इज अ टेम्पररी सोल्युशन. जोपर्यंत आमी हें करतले तोपर्यंत केसीस कमी जातल्यो बट ऑल ऑफ अस वॉन्ट अ परमनंट सोल्युशन अँड फ्रॉम दॅट पॉयंट ऑफ व्यू ऑल ओवर वर्ल्ड एज वेल एज इन इंडिया वी हॅव स्टार्टेड द वॅक्सिनेशन प्रोग्राम अँड आय एम व्हेरी हॅपी टू से की इंडियेन सक्सेसफुली 2 वॅक्सिन्स लॉन्च केल्यात. जें पयल्याचें नांव आसा कोविशिल्ड नांवाचें वॅक्सिन जें आमच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियान प्रोड्यूस केलां. त्याच प्रमाणे दुसरें आमचें आसा कोवॅक्सीन म्हणून हें बी आमचें प्युअरली इंडिजिनस वॅक्सिन आमच्या बायोटेक कंपनीन तें प्रोड्यूस केलां अँड बोथ दीज वॅक्सिन्स नाव वी हॅव स्टार्टेड लॉन्चिंग ऑल ओवर इंडिया इन डिफरंट स्टेट्स. गोंयांत पळयशात जाल्यार कोविशिल्ड नांवाचें वॅक्सिन आमकां सद्या मेळ्ळेलें आसा आनी आमचे जितले बेनिफिशरीज आसात अरावंड 18,722 हेल्थ केअर वर्कर्स म्हणून प्रायवेट आनी गव्हर्मेंट ह्या सगळ्यांक दिवपा खातीर ह्या वॅक्सिनाचो आमी वापर आतां सुरवात केला. आतां जशें तुमी म्हणलें की इनिशियली म्हणजे दिवपाक स्टार्ट केला पण तुमचो तो प्रोसिजर जो आसतलो तो कसो आसतलो म्हणजे प्रायोरिटी? सगळ्यात पयलीं म्हणजे गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅज व्हेरी क्लेवरली प्रायोरिटायज द पॉप्युलेशन. कोणाक कशें कशें वॅक्सिन मेळटलें. हांव सगळ्यांक सांगूंक सोदतां की सगळ्यांत पयलीं हेल्थ केअर वर्कर्स जे आसात जेणी ह्या कोविडाच्या टायमार काम केलां आनी आजुनूय करतात त्या लोकांक पयलीं प्रायोरिटायज केलां आनी ऑल ओवर इंडिया अरावंड 1 crore अशे लोक आसात जांकां आमी हेल्थ केअर वर्कर अशें म्हणटात तांकां हें वॅक्सिन गव्हर्मेंट ऑफ इंडिया दिता. तेजे नंतर द सेकंड लायन ऑफ प्रायोरिटायझेशन वूड बी फ्रंट लायन वर्कर्स म्हणजे हेल्थ केअर वर्कर्साच्या खांद्याक खांदो लावन जेणी काम केलां. फॉर एग्जाम्पल म्युनिसिपालिटीचे कामगार, पोलीस आनी जे कोण लोक आसतले रेव्हेन्यू डिपार्टमेंट ह्या लोकांनी बी आमच्या खांद्याक खांदो लावन काम केल्लें आसा. तेणी तितलीच रिस्क घेतलेली आसा आनी आजुनूय घेयत आसात. तांकां तेजे नंतर वॅक्सिन मेळटलें. हे लोक जवळ जवळ 2 करोडाच्या आसपास आसतले. तेजे नंतर थर्ड प्रायोरिटायझेशन वूड बी पीपल अबाव 50 years 50 वर्सां वयले जे लोक आसात तांकां वॅक्सिन दितले आनी हे 50 वर्सां वयले जे लोक आसात तातूंतय भितर पयलीं जे 60 आनी 65 आनी अशे वयर आसतले तांकां दितले आनी हळू 50 पर्यंत येतले. हे जवळ जवळ 60 करोड लोक सुमार आसतले आनी तेजे नंतर उरलेले लोक आसतले जे बिलो 50 आनी बिलो 50 विथ कोमॉर्बिडिटीज म्हणजे जांकां आनी कसलीं दुयेंसां आसतले असल्या लोकांक प्रायोरिटायज करतले. सो दीस वील बी द लायन ऑफ प्रायोरिटायझेशन फॉर वॅक्सिनेशन. सो एका ठरावीक पॅटर्नान सगळ्यांक ही वॅक्सिनां दितले आमी. जशी वॅक्सिनां दितले
म्हणजे आतां सध्या तुमी जशे हेल्थ जे वर्कर आहा तांकां हें करतले तातूंत क्रायटेरिया आहा काय कितें म्हणजे कोणाक दिवपाचें ना अशें कितें आसा बी ना देन फर्स्ट वील हॅव टू थिंक की कोण कोण एलिजिबल आसात एवरीबडी इज एलिजिबल जेणी हेल्थ केअर सिस्टमान काम केलां बट वॉट वी कॉल देर इज समथींग कॉल्ड एज कॉन्ट्रा इंडिकेशन्स ह्या लोकांक सद्या दिवचे न्ही ग्रॉसली जर पळयशी जाल्यार ज्यो आमच्यो माता भगिनी ज्यो प्रेग्नंट आसात तांकां हें दिवं नजो जी लॅक्टेटींग आसात म्हणजे स्तनपान करतात तांकां दिवं नजो पीपल म्हणजे एडोलसंट्स 18 वर्सां सकल हें वॅक्सीन दिवं नजो जांकां एक्यूट इलनेस आसा कसलें तरी आत्तां नव्यान आशिल्लें असलें कसलें दुयेंस आसा स्पेशली एक्यूट फेब्रायल इलनेसीस जर आसत जितून जोर येता अशा दुयेंसांक दिवं नजो जांकां हालींच कोवीड जाला अशा लोकांकूय दिवं नजो जाल्यार तांकां मातशी वाट पळोवची पडटली किंवा ज्या लोकांक कोविडा सारकी लक्षणां आसात तांकां हें वाशीन ॲट प्रेझेंट आमी दिनात त्याच प्रमाणे जांकां रगत पातळ जावपाक जी वखदां घेतात लायक एस्पिरीन बिस्पिरीन अशाय लोकांक दितना आमी चड काळजी घेतात सो दीज आर अ फ्यू कॉन्ट्रा इंडिकेशन्स वेर वी आर नॉट सपोज टू गिव द वॅक्सीन पूण दीस इज डिसायडेड ऑन द स्पॉट ऑल्सो बाय द डॉक्टर्स जे प्रत्येक जी आमची टीम आसा सगळ्यांक लक्षांत येवपा खातीर हांव सांगूंक सोदतां की वी हॅव सो कॉल्ड एज अ वॅक्सिनेशन टीम ह्या टिमीन 5 ऑफिसर्स आसात तितूलो वॅक्सिनेशन ऑफिसर 1 म्हणटात तो ज्या लोकांक पयलीं आमी रजिस्टर केलां आमी एक कोविन पोर्टल म्हणून आसा त्या कोविन पोर्टलाचेर जे हेल्थ वर्कर्स आसात तांकां सगळ्यांक अपलोड केल्या आमी तेंची सगळी डिटेल्स घेवन तांकां रजिस्टर केल्यात आनी आमी सेशन सायट्स तयार करतात म्हणजे तेंची नांवां येतात 100 लोकांची नांवां येतात एका सेशन सायटीचेर ह्या लोकांक मेसेज वता थ्रू द कोविन पोर्टल एंड म्हाका सांगपाक खूब खोस दिसता की हें कोविन पोर्टल म्हणटात तें एक स्टेट ऑफ द आर्ट अशें पोर्टल आसा एंड टू एंड पोर्टल म्हणजे तांकां रजिस्टर करप बेनिफिशरीक तें पोर्टलाचेर जाता तांकां मेसेजीस धाडप तुमकां वॅक्सीन अमके अमके दिसा आसा म्हणून तें त्या पोर्टलाचेर जाता तांकां कितें वायट परिणाम जाले जाल्यार त्या पोर्टलाचेर वतात आनी सगळें जर सक्सेसफुली जालें जाल्यार एंड ऑफ द डे दोनी तांकां डोस मेळटकच तांकां तुमचें वॅक्सिनेशन सक्सेसफुली जालें हें बी पोर्टलांतल्यानूच तांकां मेसेज वता वी कॅन गीव देम अ सर्टिफिकेट बेस्ड ऑन द पोर्टल सो इट इज अ एंड टू एंड पोर्टल एंड इफ यू नोटीस this is the one of the biggest public health initiatives म्हणजे असो जगाच्या भुंयेचेर फाटीर येदो व्हडलो प्रोग्राम अजून पर्यंत जावना तो आमच्या इंडियेन घेतला आणि वी आर हॅपी दॅट वी आर लॉन्चिंग इट सक्सेसफुली थोडं तुमी जशें म्हणलें की रगत पातळ जावपाची वखदां आमी घेता तांकां सो ह्या क्रायटेरियान मेडिकेशन हें चालू आसलें तांकांय कितें आसा ना जनरल मेडिकेशन असलें जाल्यार कांय ना इट इज कॉम्पॅटिबल विथ ऑल द मेडिसिन्स पूण एखादें इंजेक्शन जेन्ना आमी दितात आनी ताका जर रगत पातळ जावपाचें वखद चालू आसत जाल्यार ताका थंय मातशें ब्लिडींग जावंक शकता तांबडें जावंक शकता सो वी आर लिटल मोर कॉशियस हें दीस इज नॉट एन एब्सोल्यूट कॉन्ट्रा इंडिकेशन बट दीस इज अ रिलेटीव कॉन्ट्रा इंडिकेशन अशें म्हणटात आमी ताका कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणलें की आमी हाजेर सायड इफेक्ट जाका म्हणटा आमी म्हणजे सद्याक तरी तुमी जेन्ना आतां वॅक्सिनेशन ड्रायव्ह म्हाका दिसता अरावंड 3-4 दीस जाले आमी 16 तारखेक हें लॉन्च केलें तेजे नंतर आमी 22 तारखेक दिलें 23 तारखेक दिलें सो इन दीस 3 days वी हॅव सक्सेसफुली वॅक्सिनेटेड अरावंड 1500 to 1600 बेनिफिशरीज पूण अजून पर्यंत तरी आमकां एकूय असो सिवियर किंवा सिरियस सायड इफेक्ट म्हणटात तसो मेळूना 1-2 लोकांक मातशे प्रॉब्लेम जाले बट अगेन विदीन 24 to 48 hours दे आर ऑल अप एंड अबाउट सगळे बरे आसात मायनर सायड इफेक्ट्स लायक जंय आमी इंजेक्शन तोपलां थंय दुखप मातशें तांबडें जावप मातशें सुजल्या सारकें जावप जोर येवप बॉडी एक जावप एखाद्या कोणाकूय वॉमिटींग जावप दीस थिंग्स वी हॅव एनकावंटर्ड बट आय वॉन्ट टू टेल दॅट खंयचें जर वॅक्सीन घेतलें जाल्यार अशे सायड इफेक्ट्स आर व्हेरी कॉमन इवन आमचें जें फॅक्ट शीट आसा अबाउट दीस वॅक्सीन दे क्लियरली से की these side effects are very common, these are uncommon, these are rare आणि very rare. म्हणजे this vaccine is thoroughly studied. लोकांक प्रश्न पडटा की इतले बेगीन हें कशें केलें बट this is something to be appreciated than to be questioned की इतले बेगीन आमी हें केलां आणि इट इज थरली टेस्टेड सगळे टेस्टिंग्स बी सगळ्यो जाल्ल्यो आसात ट्रायल्स बऱ्या पैकी जाल्ल्यो आसात आणि वी आर सक्सेसफुली लॉन्चिंग दीस ऑल ओवर इंडिया सो म्हाज्या कोतान एक बरें काम आमच्या भारत देशान गव्हर्मेंट ऑफ इंडियान घेतलेलें आसा. आनी एक प्रश्न येता की थोडे जाण वॉलंटरीली सांगता की आपल्याक घेवपाचें ना तर तो दॅट पर्सन कॅन बी अ पॉसिबल लिंक फॉर दॅट कोविडाचे हाका प्रोपोर्शन वाडोवपा खातीर जावं शकता काय कितें वॉलंटरीली कोण रिक्वेस्ट तर अशी आसा की सगळ्यांनी घेवचें हय
कित्येक देश जगार असे आसात की जांकां वॅक्सीन मेळूना ते इगरली वेट करतात कोणी तरी आमकां दिवचें. आमचे इंडियन सुद्दां आय थिंक मेनी ऑफ द कंट्रीज इंडिया इज गिवींग देम द वॅक्सीन. आणि आमच्याच लोकांक मातसो डावट आसा. बट दीस फॅक्ट इज ऑल्सो नोटेड. वॉट दे से इज दॅट इनिशियली देर वील बी वॅक्सीन हेजिटन्सी. घेवं काय नाका, घेतल्यार बरें काय वायट, आतां घेवं काय मागीर घेवं, अशे लोकांक प्रश्न आसात. ताका लागून लोक मातशे फाटीं रावतात. बट वी आर व्हेरी शुअर अँड वी आर एक्सपिरियन्सिंग की आतां जशें आमी जवळ जवळ 1,500 लोकांक वॅक्सीन दिलें. नाव मोर अँड मोर पीपल आर कमिंग की आमकांय जाय. दॅट इज सेकंड स्टेज. दॅट इज कॉल्ड एज वॅक्सीन इगरनेस. पूण ह्या दोनां मदीं एक प्रॉब्लेम आसा म्हणटा तो मिसइन्फॉर्मेशन किंवा डिसइन्फॉर्मेशन. लोक वेगवेगळ्यो वायट बातम्यो पसरयतात जाका लागून ह्या प्रोग्रामाक एक सेटबॅक येवंक शकता. अँड आय से की असो दूरदर्शना सारको एखादो कार्यक्रम जावप, आमकां उलोवपाक चान्स मेळप. डॉक्टर उत्कर्शान काही म्हायती दिली, हांव काही म्हायती सांगता. लोकांनी ही आयकुची. बिलीव इन द वॅक्सीन रादर दॅन अफवो. सो अफवाचेर विश्वास दवरिनासतना वॅक्सिनाचेर आमी चड विश्वास दवरपाक जाय. आय कॅटेगरिकली वॉन्ट टू से की दीस इज अ टायम टेस्टेड वॅक्सीन. बऱ्योच ट्रायल्स हेजेर जाल्ल्यो आसात. दीस इज अ सेफ वॅक्सीन. दीस इज अ इफेक्टीव वॅक्सीन. आणि हे वॅक्सीन घेयत जाल्यार आमकां आळाबंद हाडपाक खूब मदत जातली. समजा एखाद्यान घेतलें ना जाल्यार इट इज वायट, पूण आय डोंट थिंक इट वील एफेक्ट द टोटल कंट्रोल ऑफ द पॅन्डेमीक. एज दोतोरान जशें म्हटलें की वी वील बी एबल टू ब्रेक द ट्रान्समिशन चेन. वॅक्सीन दिवपा फाटलो आमचो हेतू कितें? वी वॉन्ट टू कट डावन द मॉर्टॅलिटी, वी वॉन्ट टू कट डावन द मॉर्बिडिटी अँड वी वॉन्ट टू ब्रेक द ट्रान्समिशन चेन. डॉक्टर तुमकां विचारूंक सोदता हांव की आयज जरी आमी वॅक्सिनेशन हें केलां तरी सुद्दां आमी कितके कॉन्शियस रावचे पडटले किंवा कितके ओवर कॉन्शियस जावचे पडटले? व्हेरी गुड क्वेश्चन. कशें आसा जाणा, देर इज समथींग कॉल्ड इज जेन्ना वॅक्सीन घेता पळय न्हू तेन्ना आमकां इम्युनिटी येवपाक सर्टन टायम लागता. खंयच्याय वॅक्सिनाक आसता तें. आतां एकूय जगान अशें वॅक्सीन ना की आत्तां दिलें आनी आत्ताच्यान इम्युनिटी स्टार्ट जाता अशें खंयचेच वॅक्सीन ना. आनी ह्या वॅक्सिनाक तो पिरियड आसा. ह्या वॅक्सिनाक 2 डोस दिले आतां. फर्स्ट डोस दिलो की सेकंड डोस आफ्टर 28 days दिता. दॅट मिन्स आफ्टर एक्झॅक्टली 4 weeks. आनी जी इम्युनिटी येतली डेवलप जातली पळय ती 2 weeks आफ्टर द सेकंड डोस. दॅट मिन्स आमकां इम्युनिटी डेवलप जावपाकूच 6 weeks लागतले. आनी विदीन दीस 6 weeks वी हॅव टू कंटिन्यू कोवीड एप्रोप्रिएट बिहेवियर. आमी जितली काळजी सद्या घेताली, आतां हांव सद्या जर फक्त हेल्थ कॅर वर्करांचेच उलयतलो जाल्यार वी एनकावंटर ऑर वी कम इन अक्रॉस सो मेनी पेशंट्स. ओपीडीन किंवा कोण सर्जन ऑपरेट करता किंवा ऑल द प्लेसीस इन द हॉस्पिटल वी आर पोटेन्शियल हाय रिस्क पीपल हू वील गेट द कोवीड मच इजियर देन द लोकल पब्लीक. सो त्या खातीर जो कोवीड एप्रोप्रिएट बिहेवियर जो आसा न्हू तो हे 6 weeks न्हू तेज्या फुडें सुद्दां कंटिन्यू करपाचो. दिस इज द बॉटम लायन मेसेज. दो वी आर वॅक्सिनेटेड वी कॅनॉट बी कॉम्प्लेसंट अँड से की आतां वॅक्सीन घेतलां आतां आमी फ्री बर्ड्स, आतां आमच्यांनी कशें रावूं येता. दिस इज नॉट देयर. ट्रू, व्हेरी ट्रू. दवाई भी और कडाई भी. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आनी वन ऑफ द थिंग इज जेन्ना वॅक्सिनेट करतले पळय न्हू तेन्ना इम्युनिटी म्हाका डेवलप जातली. पूण इक्वली सरान सांगलें अशें इट वील कट डावन द ट्रान्समिशन अँड दॅट वील बी द बेनिफीट फॉर द पब्लीक. Now secondly is like I can still be a vehicle, I can still carry a virus at home. बरोबर. सो जे कोवीड एप्रोप्रिएट बिहेवियर जे आसा आमचें हँड वॉशिंग, मास्क वापरपाचें, सोशल डिस्टन्सिंग, किंवा तुमी आतां आमी उलयताले जेन्ना घरा कडेन गेले की ताबडतोब बाबा हात पांय धुवपाचे किंवा न्हावपाचें आनी तुका साफ करपाचें फूल, ही जी काळजी आसा पळय ती आमकां कंटिन्यू दवरची पडटली. म्हणजे एक रेग्युलर लायफस्टायल सामकें इट हॅज टू बी आवर रेग्युलर लायफस्टायल. बिकॉज आयज कोवीड आसा, फाल्यां थोड्या म्हयन्यांनी किंवा वर्सांनी आनी कितें तरी डिसीज येतली. आता every time a disease or pandemic has come, we are talking about only these simple measures जे आमकां ल्हानपणी स्कुलांतल्यान सांगिल्ले. बाबा भायल्यान येयलो म्हणटगीर की हात धुवपाक जाय. हँड वॉशिंग हॅज बीन सीन एज अ प्रिव्हेंटीव मेजर्स इन ऑल द डिसीजीस, ऑल द कम्युनिकेबल डिसीजीस. सो वी हॅव टू कंटिन्यू दीस एज अ लायफस्टायल. दोतोर वॅक्सिनेशन जेन्ना आमी दिता किंवा करतात जाल्यार ताका कितें आयडेंटिटी अशें आसता काय कितें? म्हणजे बेसिकली लोकांच्या मनात भ्रम आसा. बरो विचारलो प्रश्न तुम्ही की ज्या कोणाक वॅक्सीन घेवपाचें आसा आनी जो कोण एलिजिबल आसा ताका पयलीं आमचें कोविन पोर्टल म्हणून आसा तितून रजिस्टर जावचें पडटा. वी हॅव टू पुट हीज नेम इन दॅट पोर्टल. तें नांव घालतकच वेन वी चूज सम 100 people इन अ गिवन एरिया थंय तेणी आधार कार्ड घेवन येवचें पडटा. आनी आधार कार्डाचेर तो ऑथेंटिकेट जाता की होच तो मनीस. गव्हर्मेंट इज प्लॅनिंग टू वॅक्सिनेट क्रोर्स ऑफ पीपल. प्रत्येकाक दोतोरान सांगलें तशें 2 doses आसात. आनी मोस्ट इम्पॉर्टंट मॅसेज इज
जेका पयल्या ज्या तरेच्या वॅक्सिनान वॅक्सिनेट केला, फॉर एक्झाम्पल आमी आतां कोविशिल्डान केला जाल्यार ताका दुसरोय डोस कोविशिल्डाचोच पडपा जाय, ताका कोवॅक्सिन चलना. सो जेन्ना आमी चड लोक वॅक्सिनेट करपाक सुरवात करतले तेन्ना असो प्रसंग येवंक शकता की केवॉस जावंक शकता, करोडोनी लोकांक वॅक्सिनेट करपाचें, थोड्याच टायमा भितर करपाचें, जाल्यार हेका चुकून हें पडलें, हो हांगा गेलो तो थंय गेलो अशें जावंक शकता. देर फॉर एवरीथींग इज पोर्टल बेस्ड. सो तुमी रजिस्टर्ड जाल्ले आसपाक जाय, तुमी आधार कार्ड घेवन येवपाक जाय, आनी कोणी चूक गैरवापर करतो न्ही वॅक्सिनाचो म्हणून तुमकां पयलीं तुमी तोच मनीस हें आमी डिसायड करतात आनी तेजे नंतर मागीर तुमकां वॅक्सिनेशनाक भितर घेतात. एनदर थिंग वीच आय वॉन्ट टू टेल यू, वॅक्सिनेट करतकच वी गिव 4 की मॅसेजीस, पब्लिकाक 4 की मॅसेजीस दितात आनी वी मेक हिम वेट फॉर 30 मिनिट्स. आमचो एक ऑब्जर्वेशन रूम आसा. बेसिकली वी हॅव अ वेटिंग रूम, देन वॅक्सिनेशन रूम एंड ऑब्जर्वेशन रूम. सो वेटिंग रुमान ताका ऑथेंटिकेट करतात, ताका तोच मनीस काय पळयतात, ऑफिसर नंबर 1. तेजे नंतर ताका डिजिटली व्हेरीफाय करतात, वॅक्सिनेशन ऑफिसर नंबर 2. तिसरो आसता तो ताका वॅक्सिनेट करता. तेजे नंतर ताका 30 मिनिट्स ऑब्जर्व करतात कितें सायड इफेक्ट आसात काय म्हणून पळोवपाक. आनी वी गिव 4 की मॅसेजीस. 4 की मॅसेजीस आर तुका कसलें वॅक्सिन दिलां, तें कित्या खातीर दिलां, तुका वायट परिणाम खंयचेय जावंक शकता, मायनर ते जाय जाल्यार तुवें खंय वचपाक जाय, आनी मोस्ट इम्पॉर्टंटली तुजी सेकंड डोसाची डेट कितें आसा, आनी तुका जर कितें वायट परिणाम जालो जाल्यार तुवें खंय वचून मेळपाक जाय. एंड दोतोरान सांगलें तशें जरी वॅक्सिन घेतलें तरी आमी कोवीड एप्रोप्रिएट बिहेवियर चालूच दवरपाक जाय. सो दीज आर द डिफरंट मॅसेजीस दॅट वी गिव टू द पब्लीक. दोतोर आतां म्हणजे आम जनता जी आहा थंय पर्यंत आमी पावूना, वॅक्सिनेशन पावचें ना इतकी बेगीन तर अशें म्हणटा तुमी, जाल्यार कदाचित जेन्ना आमी पावतले किंवा इवन आतां जे हेल्थ वर्कर जे आसा थोडे आउट ऑफ स्टेशन आसता किंवा तशें, जाल्यार 1 नेशन 1 रेशन जशें म्हणटा आमी तशें ते खंयसर दुसरे कडेन घेवंक शकता काय गोंयांतूच घेतले अशें कितें आसा? सद्या पर्यंत परिस्थिती अशी आसा की जे कोणी कोविन पोर्टलाचेर रजिस्टर आसात ते गोंया भितर तरी नक्कीच घेवंक शकतात. अच्छा. हळूहळू तें पोर्टल इवॉल्व जाता आनी डेव्हलप जाता. मे बी लेटर ऑन अ टायम मे कम जेन्ना ते मागीर देशांत खंय घेवपाची शक्यता आसूं येता. बट एट प्रेझेंट गोंयांत ते खंय घेवंक शकतात प्रोवायडेड ही इज रजिस्टर्ड आनी तेजो फोन नंबर घालतकच तेजें नांव येवपाक जाय आनी ही शूड प्रोड्यूस हीज आधार कार्ड, तेज्यान गोंयांत खंयी घेवपाक जाता. दुसरें म्हणल्यार आतां जेन्ना वॅक्सिनेशन इट आमी अशें म्हणटात की इट शूड बी अ लायफस्टायल नाव, हात तशें धुवपाचे किंवा हें. सो आनी अशें फाटीं आमी म्हणटाले की वी शूड गो विथ द डिजीज नाव किंवा हें दुयेंस म्हणटाले आमी. जाल्यार हेज्या फुडें वॅक्सिनेशन जें जातलें किंवा अशें जातलें, विल दॅट बी इन्क्लुडेड इन दॅट रेगुलर हें काय म्हणून वॅक्सिनेशन ड्रायव फॉर किड्स अशें म्हणटा अशें? तशें दोतोर बोरकरान सांगलां की आतां जे वॅक्सिन दिता पळय न्हू ते 18 वर्साचे वयर जे आसा पळय न्हू तेंकांच दिता. अच्छा. भुरग्यांक सद्या दिना ते. ओके ओके. आनी एज ऑफ नाय इट इज अ कॅम्पेन मोड. हो जो आतां वॅक्सिनेशन ड्रायव आसा पळय न्हू इट इज अ कॅम्पेन मोड आनी तो रेगुलर इम्युनायझेशन शेड्युलान अजून पर्यंत येवना. डॉक्टर खुबशे प्रश्न असे आसात जे आमी विचारूंक सोदता किंवा आमचे वेळाचें बंद आसा, पण तरी सुद्दां वचच्या पयलीं एक मॅसेज दिवपा सारकी म्हणजे दोगांची वेगळी वेगळी मॅसेज सांगात दर्शकांक आमच्या. द मॅसेज दॅट आय वूड गिव इज वॅक्सिन तर आयिल्लें आसा, जी आमी इतले वेळ प्रकर्शान वाट पळयताले, पूर्ण जग तेजी वाट पळयताले. इंडिया हॅज कम आउट विथ द वॅक्सिन्स. द वॅक्सिन्स आर टेस्टेड, ट्रायल्ड, दे आर सेफ, दे आर इफेक्टीव आनी आमकां तेजी खूब गरज आसा. आमी जवळ जवळ 130 करोड लोक आसात, 1.3 बिलियन पीपल आसा आमी वी शूड बी व्हेरी हॅपी दॅट वी हॅव कंट्रोल्ड इट सो सक्सेसफुली. अँड फॉर अ लॉंग टर्म कंट्रोल आमकां हें वॅक्सिन खूब गरजेचें आसा. देवा कृपेन आमकां तें मेळ्ळें आसा बाय गव्हर्मेंट ऑफ इंडियान, आमकां तें दिल्लें आसा. सो आय रिक्वेस्ट, आय अर्ज एवरीबडी की सगळ्यांनी तें वॅक्सिन अवश्य घेवचें, स्वताकूय प्रोटेक्ट करचें, कम्युनिटीकूय प्रोटेक्ट करचें. आमी केन्नाय जर कोणाकूय जर वेन वी वॉन्ट टू सक्सीड आमी म्हणटात यशस्वी भव म्हणून. माय मेसेज इज लसस्वी भव. प्रत्येकान ती लस घेवची and help themselves, help their family, help the community, help state, help the country and help the world. डॉक्टर तुमचो फायनल टेक. वॅक्सिनाचें जें तुमकां सांगलां पळय न्ही तें तुमी याद दवरपाचेंच, पण ही गजाल याद दवरा की गोवान कंट्रोल हो जाला कोवीड-19चो बरे पकीन जाला आनी हेच्या भायर सगळ्यांचो हातभार आसा. आनी पूण एक मात लक्षांत दवरपाचें की कोवीड एप्रोप्रिएट बिहेवियर हें खंयच वचपाक जायना, हें आमी पाळपाक जाय. आनी SMS जो आसा पळय न्हू, सॅनिटायज युअर हँड्स, मास्क वापरपाचें आनी सोशल डिस्टन्सिंग, ही काळजी आमी ज्या पेरेन आमचो फूल कंट्रोल जायना त्या पेरेन घेवपाक जाय.
डॉक्टर तुम्ही तुमचो वेळांतलो वेळ काडून, कारण वॅक्सिनेशन ड्रायव्ह चालू आसा सगळें जाता, तरी सुद्दां तुमी ते वेळांतलो वेळ काडून म्हणजे लोकांक आमच्या हे नॉलेज दिवपा खातीर हांगा आयले, तेज्या बद्दल तुमकां देव बरें करूं. तशेंच दर्शकांक हांव सांगूंक सोदता की डॉक्टरान सांगलें तशें यशस्वी भव एक. दुसरें म्हणल्यार की जे रेग्युलर बिहेवियर्स आहा ते एप्रोप्रिएट बिहेवियर्स पाळचे, सोशल डिस्टन्सिंग, हँड वॉश, आणि स्वताक आणि सगळ्या जनतेकूय स्वस्थ दवरचें. देव बरें करूं. थँक्यू.